शुभप्रभात सगळ्यांना। तर आज आमचा डे 5 केरळ ट्रिपचा आजचा लास्ट दिवस। तर आज आम्ही LAPवरून चेकआउट करून कोची एअरपोर्टला प्रवास करू। आता सकाळचे 7 वाजले आणि तुम्ही आमच्या LAPच्या हॉटेलवरून इथून हा व्ह्यू बघू शकतात सकाळचा। आता सकाळचे बोट इथे पार्क झाले आणि आता ते 9 वाजता परत स्टार्ट करतील त्यांच्या प्रवासाला। तर ही समोरची बोट ही हॉटेल मालकाची आहे, त्यांची प्रायव्हेट पर्सनल बोट। आता इथे अचानक पाऊस पडायला स्टार्ट झाला आहे बघू शकतात आणि इथे जोरदार पाऊस पडतोय। आताचा आहे जानेवारी मंथ, पण आता असं हा दृश्य पाहून असं वाटतं की आता जून जुलैचा महिना चालू आहे पावसाळ्याचा। आता पाऊस पडून थांबलाय आणि आता मस्त थंडावा आणि गारवा पसरलाय। तर इथे यांच्या प्रॉपर्टीच्या बाजूलाच परिसरामध्ये यांनी मस्त चांगली वृक्षारोपण पण केले। तर इथे झाडं तुम्ही बघू शकतात हिरवळ। इथे नारळाचं झाडं लावलं आहे, आंब्याची पण झाडं आहे आणि विविध प्रकारची झाडं लावली आहे। फुलांची पण झाडं आहे, गोंडा, झेंडू अशा प्रकारची झाडं पण आहे। समोरच त्याच्यावर बाजूला पॅक वॉटर आहे। ही बघू शकता तुम्ही फुलं, विविध प्रकारची फुलं आहे। मस्त फोटोशूट करायला मस्त वाटतं। आणि इथे समोर तुम्ही बघू शकता इथे अशी वाडीतली घरं आहे, म्हणजे जशी आपली गावी असतात कोकणात वाडीतली घरं तशी ती आहे। आणि त्यांच्या प्रत्येक वाडीच्या घरात म्हणजे अशी त्यांची प्रत्येक पर्सनल बोट आहे। जसे आपल्या गावी आपल्याकडे पर्सनल प्रत्येकाकडे बाईक असते, तसे यांच्याकडे प्रवास करण्यासाठी किंवा ट्रॅव्हल करण्यासाठी यांच्याकडे पर्सनल त्यांची बोट असते। तर हे आपल्या प्रॉपर्टीचं साईड व्ह्यू आहे बघू शकतात। तर इथे ग्राउंड फ्लोअरला इथे ओनरचं घर आहे पर्सनल आणि त्याने वरती स्टेसाठी रूम्स लावले आहे। तर हे ओनरचं घर आहे आणि त्याच्यावरती फर्स्ट फ्लोअरला त्यांनी रेंटवर दिलं आहे स्टेकेशनसाठी। आता ब्रेकफास्ट टाईम झाला आहे, आपण बघूया ब्रेकफास्टला काय आहे। इथे इडली, चटणी, सांबार, आता चाय आणि कॉफी पण येईल थोड्या वेळात। आता इथे परत पावसाची जोरदार सुरुवात झाली आहे। इकडचं क्लायमेट एकदम अनप्रेडिक्टेबल असतं। तरी काल नशीब आम्ही वेदर फोरकास्ट बघितलं होतं, इथे काल क्लाउडी दाखवलं होतं आणि आज रेनी दाखवलं होतं आणि त्याप्रमाणे पाऊस पडला शेवटी। तर फॉर्च्युनेटली आम्ही छत्री कॅरी केली आहे एक। आता बघूया पाऊस कधी थांबतो। फायनली मी आता चेकआउट करतोय। आता लगेज सगळं आता लोड करू। तर आता आम्हाला फायनली कॅब मिळाली आहे। आता आम्ही इथे हॉल घेतला आहे, तिथे आता आम्ही शिकार राईड करणार आहे। तिथे भरपूर बोटी असतात, तर जी तुम्हाला आवडते ते तुम्ही चूज करून बुक करून तुम्ही शिकार राईडचा आनंद घेऊ शकतात। तर ही आमची बोट आहे शिकार राईडसाठी। आता आम्ही एंटर करू आणि बसून पुढच्या प्रवासाला जाऊ। इथे भरपूर बोट अवेलेबल असतात शिकारा राईडसाठी। तर जी तुम्हाला आवडेल, तुमचा मोठा ग्रुप असेल तर तुम्ही मोठी बोट घेऊ शकतात, तुमचा छोटा ग्रुप असेल तर तुम्ही छोटी घेऊ शकतात, ॲज पर तुमच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे। तर माझी तुम्हाला सांगितलं
गव्हर्नमेंट बस बोर्ड असते, तर हा गव्हर्नमेंट बस स्टॉप आहे. तिथे आता गव्हर्नमेंट बस बोट येणार आणि जे पॅसेंजर असेल त्यांना घेऊन जाणार. तर ही बघा गव्हर्नमेंट बस बोर्ड. तर इथे जवळच म्हणजे बोटीच्या बाजूलाच इथे डिझेल पेट्रोल पंप पण आहे. तिथे लगेच तिथे लगेच त्यांना डिझेल भरायला लागतं ना बोटीला, तुमचं ते इझिली ॲक्सेसिबल आहे. तर तिथे रिसेंटली जस्ट पाऊस पडून गेला, तर आता जरा वातावरण थोडं ढगाळ आहे, क्लाउडी. तर हा आमचा बोटचा कॅप्टन आहे. जर हा म्हणजे गाईड म्हणू शकतात. तर जे वेगवेगळे स्पॉट्स आम्ही आता एक्सप्लोर करू बोटीने ते तो आम्हाला माहिती देईल. तर हे बघा इथे लग्न सोहळा चालू आहे आणि हे बोटीमध्ये चालू आहे लग्न कार्यक्रम सगळे. आणि जी मुलांची कडची मंडळी आहे ती सगळी फॉरेनर आहे. ते डेस्टिनेशन वेडिंग काइंड ऑफ आहे. तर आता आपली शिखर राईड संपली आहे. तर टोटल 1.5 तासाचं आपलं ट्रॅव्हलिंग होतं शिखर राईडवरून. आता आपण चालू आहे परत पोर्टला. तिथे ही पोर्ट हॉल्ट करेल आणि आपण परत कॅब करून आपण पुढच्या प्रवासाला जाऊ. आता आम्ही शिखर राईड करून आता कॅबमध्ये बसलो आहे. आता आम्हाला कोचीचं जे मेन पॉईंट्स आहे ते साईट सीइंग करून. तर आता आमची आलेपीवरून शिखर राईड चालू आहे. आता आम्ही इकडे जवळपास लाईट हाऊस आणि मारारी बीच एक्सप्लोर करू. तर चला आपण ते पण बघून घेऊया. आता आम्ही आलो आहे अलापुझा लाईट हाऊस, ज्याला एलएपी लाईट हाऊस बोलतात. तर हे बघा लाईट हाऊस इकडचं. आणि इथे बाजूलाच इथे रेल्वे लाईन पण आहे, रेल्वे लाईन क्रॉसिंग. आणि हा एंट्रन्स आहे. इथे तुम्हाला रेट्स दिसतील. इथे 20 रुपीज पर पर्सन आहे. आणि जर तुम्ही मोबाईलमध्ये फोटो काढत असाल तिथे 10 रुपीज चार्जेस ॲप्लिकेबल. तर हा एलएपी लाईट हाऊस. तर हा एंट्रन्स गेट आहे. इथे शूज काढून आपल्याला आतमध्ये वरती जायचं आहे. तर हे लाईट हाऊसची स्टेअरकेस आहे. तर आपल्याला हे जिने चढून वरती जायचं आहे टॉप. हा वरचा लाईट हाऊसचा व्ह्यू आहे टॉप मधून मस्त एकदम. तुम्हाला इथे पूर्ण सगळा व्ह्यू दिसतो 360 डिग्री. आता आम्ही आलो आहे मारारी बीचला. तर हे असं गोवा वाईब्स देतं, बघू शकतात. समुद्र पण जवळ आहे तसं. आणि इथे शॅक्स पण आहे बसायला. ही बीच पण खूप क्लीन आहे. आणि इकडे व्हाईट सँड आहे जी मस्त स्वच्छ आणि सॉफ्ट आहे. शूट. आणि आता आपण समुद्राजवळ पोचलो आहे. तर इथे भरती वाटते. हा बीच गोवासारखाच आहे. ते फॉरेनर्स पण भरपूर विजिट करतात. तर इकडे एक नदी आहे आणि हा तो ब्रिज आहे जो कनेक्ट करतो दुसऱ्या गावाला. आणि इथे चायनिंग फिशिंग नेट म्हणून इथे फिशिंग मासेमारी करण्यासाठी पद्धत आहे. ती तुम्हाला दाखवतो मी. तर इथे मासेमारी करण्यासाठी इथे चायनीज फिशिंग नेट अशी पारंपरिक पद्धत आहे. तर तुम्हाला इथे दिसत असेल हे जे असे कॉर्नरला लावले आहे ना ते फिशिंग नेट आहे मासे पकडण्यासाठी. जी इकडची खूपच फेमस पद्धत आहे मासेमारीसाठी.